पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। धैर्यशील मोहिते पाटलांसारख्या प्रवृत्ती समाजाला घातक आहे। आमदार राम सातपुते यांनी आता मोहिते पाटील यांच्यावर टीका केली। उत्तम जानकर हे चेष्टेचा विषय। राम सातपुते यांनी जानकरांवर देखील जोरदार टीकास्त्र डागलाय। आमचा पराभव या ठिकाणी आम्ही पराभवातून बरंच शिकत असतो। आम्ही खचत नाही, लढणारे कार्यकर्ते। परंतु तालुक्यातल्या जनतेने, माळशिरसच्या तालुक्यातल्या जनतेने, माळशिरस मधल्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बघितलं, आपण लढल्यानंतर इतिहास घडवू शकतो। आणि अकलूज मध्ये इतिहास झालाय। मोहिते पाटलांच्या विरोधात 10,000 मतं, जवळजवळ 10,000 मतं यांच्या विरोधात आपण घेतले। येत्या काळामध्ये अधिक ताकदीने लढू, पुन्हा एकदा मैदानात जाऊ, जनतेसमोर जाऊ, आशीर्वाद मागू। मला विश्वास आहे अकलूज मध्ये येत्या काळामध्ये परिवर्तन घडेल। त्याच्यासाठी दिवस रात्र काम करू। लवकरच अकलूज मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं आम्ही उद्घाटन करतोय। दिवस रात्र अकलूजच्या जनतेसाठी आम्ही लढू। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। युतीचा निर्णय शरद पवारच घेतील। आम्ही तुतारी चिन्हावरच जागा लढणार। 25 तारखेपर्यंत जागा वाटपाच्या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल। प्रशांत जगताप यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। माझा पक्ष हा आदरणीय पवार साहेबांचा पक्ष आहे। माझा पक्ष हा आदरणीय सुप्रियाताईंचा आणि आमच्या सगळ्या लीडरचा पक्ष आहे। आमचा पक्ष जिथे कुठे लढेल आणि आमचे उमेदवार जे लढतील ते तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याचं चिन्ह घेऊनच लढतील। त्याच्यामुळं कोण कुठे काय बोलतंय त्याच्यावर मला काही कमेंट्स पास करायचे नाहीत। पण एक नक्की आहे की मी मागे सुद्धा सांगितलं की सन्मान्य अजितदादांच्या बद्दल माझ्या मनात कुठलाही रोष, आकस किंवा शत्रुत्व नाही। फक्त माझं एक युनिट आहे, जे युनिट खूप छान बांधलेलं आहे। तिथं ताकदीचे उमेदवार आहेत। पुण्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदचंद्रजी पवार पक्ष हा एक चांगला पर्याय म्हणून त्या ठिकाणी पाहिला जातो आणि तो पर्याय पुणेकरांना हवा असा आहे आणि म्हणूनच त्याच पर्यायाने जावं असं माझं मत होतं किंवा मत आहे। पण या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार हे सन्मान्य पवार साहेबांचे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।